त्याचबरोबर धन्यवाद रॉकस्टार प्रवीण गायकर आणि आमचे समालोचक मित्र साई राजे यांचं देखील इथे आगमन झाले। सर्वांचं सहर्ष स्वागत। श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजे मजकूर आयोजित ही स्पर्धा आमदार चषक पहिला सामना जिंकला चैतन्येश्वर खुटारी टीमने, ते सेमीफायनल मध्ये दाखल झालेत आणि आता सुपर 8 मधील दुसरा सामना जितुआई कृतान 11 जिते आणि त्यांच्या विरोधात जय दुर्गा क्रिकेट संघ रोहिंजन बी टॉस जिंकलाय, त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे। जितुआई जिते टीमची पेन तालुक्यातील एक मातब्बर संघ आणि त्यांच्या विरोधात याच परिसरातील रोहिंजन बी। सलामीवीर निलेश पाटील ऑन स्ट्राइक, त्याच्या साथीला हरीश गावण। पहिलं षटक प्रशांत, पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आहे। पंच इथे व्हाईट बॉलचा इशारा, काय अदा आहे पंचांची? जे व्हाईट बॉल देण्यासाठी आयसीसीच्या नियमानुसार पंच फक्त हातांचा वापर करतात, तिथे नियम देखील बदलावा लागेल, पायांचा वापर केला जातोय। ही अदा आहे त्यांच्या आमच्या पंचांची। हॅरी अंपायर, पहिली धाव धावफलकावर जितुआई जिते टीमची। ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पाटमोरा धावतोय। वेल जज अंदाज चांगला बांधला होता, परंतु शेवटी खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये, बॉल सीमारेषा पार, पहिला चौकार। निलेश पाटील स्वीपचा फटका खेचायचा होता, बॅटच्या अगदी वरच्या कडेला बॉल लागला। बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या फिल्डरचं मी कौतुक करेल, ज्याने जजमेंट चांगलं केलं होतं, कारण तो पाठमोरा धावत असताना, परंतु शेवटी बाउन्स मिळाला आणि या क्रीडांगणाच्या परिसीमा अंकुचित पावलेल्या आहेत, एवढ्या लांब लचक नाहीये, त्याचा फायदा फलंदाजांना। धावसंख्या 5। पुन्हा तोच प्रयत्न, परंतु गोलंदाज कच्च्या गुरुचा चेला नाहीये। आडव्या बॅटने फटकेबाजी करत असताना तो तुम्हाला सहजासहजी कोणतेही पदलालित्य नसताना फटका खेळून देणार नाही। प्रथम सध्या गोलंदाजी करतोय। आई एकविरा जय दुर्गा रोहिंजन बी आणि त्यांच्या विरोधात कृतान 11 जितुआई जिते, या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत। धावसंख्या 5। लॉंग ऑनच्या दिशेनं स्टेप आउट झाला, फदलालित्य अचूक आहे, यावेळी थोडा पुढे आला, टप्प्यापर्यंत पोहोचला आणि कार्यक्रम केला। फलंदाज निलेश पाटीलने खेचलाय षटकार। अर्थात आयवा जेलसाठी आमचे स्पर्धा ऑर्गनायझर समाजसेवक दीपक शेठ पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। क्या बात है, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल काढलाय, कमालीची बॅटिंग करतोय सध्या निलेश पाटील। क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला, 2 धावा इथे जोडल्या जात आहेत। प्रेक्षकांसाठी पहा पारितोषिक, समाजसेवक आदरणीय दीपक शेठ पाटील यांच्याकडून सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर त्या प्रेक्षकाला 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल। सर्व काही आहे या स्पर्धेमध्ये आणि दीपक शेठ पाटील म्हटल्यानंतर कोणतीच चिंता नाही। पारितोषिक खेळाडूंसाठी, पंचांसाठी, समालोचकांसाठी आणि त्याचबरोबर आता प्रेक्षकांसाठी। शॉर्ट पिच बॉल पूल करायचा होता, डीप मध्ये फिल्डर आहे प्रतीक, त्या ठिकाणी झेल घेतोय। पहिला धक्का दिलाय प्रथमने, फलंदाज बाद निलेश पाटील। निलेश पाटील मात्र इथे बाद झालाय, मोठा धक्का, कारण सुरुवातीला जोरदार आक्रमण
सन्माननीय प्रदीपजी केणी साहेबांचे ते आगमन होते. सहर्ष स्वागत. धाव संख्या 13 निलेश पाटील मात्र माघारी परतलाय. नवीन बॅटर मैदानात समीर पाटील. हरीश गावंड नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा आहे. प्रथमने विकेट घेतली पहिली. सर्वांचं सहर्ष स्वागत. आज तर ज्यांनी गोलंदाजीसाठी सज्ज असणार आहे. लेफ्टी बॅटर आला इथे. शॉर्ट पिच बॉल होता, त्याला हुक केलाय. फाईन लेगच्या दिशेने बॉल वेगाने चाललाय सीमारेषा पार. पाहुण्यांचं स्वागत केलंय चौकाराने. तर बघा, एक तात्पर्य विशेष निवेदन आहे. संतोषदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने मित्रपरिवार ज्यांनी थार गाड्या खऱ्या अर्थाने ग्राउंडच्या बाहेर पार केलेल्या आहेत त्यांनी लगेच स्टेजवर येऊन संतोषदादा पाटील आणि दीपकदादा पाटील यांच्याशी संपर्क साधावा. एक महागुरु पा या वर्षी, गेल्या वर्षी मला असं वाटतं 29 का 30 फॉर्च्युनर होत्या. फॉर्च्युनर कार 29 फॉर्च्युनर कार होत्या 29. यंदाच्या वर्षी थार आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि थारने गेल्या वर्षी म्हणजे याच वर्षी पावसाळ्यात जे लोकांना जीवनदान दिले, तुम्ही साऊथ इंडियामध्ये पाहिलं असेल, जेव्हा प्रलय झाला त्या थारने बऱ्याच जणांना तिथे मदत देखील केली आहे. कारण त्याचे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत. आणि आज थार अवतरतील. थारच थार 25. तर इथे मिथुनदादा मडवी यांच्या शुभास्ते खऱ्या अर्थाने संतोषदादांना त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. आणि काही क्षणातच खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेब यांचंही ते आगमन होणार आहे. संसद रत्न खासदार यांचं इथे आगमन होतील. महागुरु त्यांच्या स्वागतासाठी तयारच आहेत. पहिल्या षटकात धावा झाल्या त्या 17. 1 बाद 17. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी रोहिंजन बी टीम कडून प्रणव पाटील. एक जोरदार लढाई होईल. सध्या मैदानात जिते एक्सप्रेस अर्थातच हरीश गावंड ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल वेगानं मात्र इथे टाकला ऑफस्टंपच्या बाहेर. पंच कोणताच निर्णय देत नाहीये. निर्धाव चेंडून होते ते सुरुवात. संतोष पाटील यांना सातत्यानं वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रदीप केणी यांचं इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. सर्व पाहुण्यांचं आम्ही ते स्वागत करतोय. मंचावरती दीपक शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत. खेळाडूंसाठी पारितोषिक आहेत. सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर त्या प्रेक्षकांसाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज मात्र इथे देण्यात आलेलं आहे दीपक शेठ पाटील यांच्याकडून. धाव संख्या 17. ओव्हर पिच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता. एक धाव दुसरी धाव घ्यायचे परंतु हरेशने थांबवलंय. कॉल केला विकेट द्यायची नाहीये. रनआउटची निलेश बाद झालाय. कारण निलेशने दमदार सुरुवात केली होती. सुरुवातीपासून त्याने चौकार षटकार मारायला सुरुवात केली परंतु त्याची विकेट घेतली. 12 धाबांचं योगदान त्याने दिलं. अठरा धाबा 18 लॉस ऑफ 1. लेफ्टी रायटी सध्या कॉम्बिनेशन. सेकंड मॅच आजच्या दिवसातील सुपर 8 ची. जिते विरोधात रोहिंजन बी. गोलंदाजी करतोय प्रणय. क्लीन बॉल. त्रिफळाचित फलंदाज समीर पाटील. साठी प्रवास राहणार आहे. लक्षात ठेवा, त्याच धावा मात्र विकेट काउंट केल्या जाणार आहे. आणि त्यानंतरचा जो प्रवास असेल ना खऱ्या अर्थाने समीर सोमने सर, तो मात्र तिथे क्लोज केला जाईल. तुम्ही मात्र संघासाठी प्रतिनिधित्व करू शकता, संघाला योगदान देऊ शकता, परंतु अर्धशतकी जरी केली साकारली तर त्याचा विचार मात्र मालिकावीरसाठी केला जाणार नाही. क्या बात आहे. रोहित मात्रे सध्या मैदानात दाखल होतोय. धाव संख्या जिते टीमची 18. ऑन स्ट्राईक रोहित मात्रे. काय गोलंदाजी सध्या चालू आहे परंतु हा चेंडू व्हाईट बॉल आहे. दिशाहीन मारा. फायदा मिळेल जिते टीमला कारण पहिल्या ओव्हर मध्ये 17 आल्या होत्या. त्यानंतर मात्र धाव संख्येला लगाम लावण्याचं काम सध्या चालू आहे. आणि आपण पाहतोय महागुरु आहेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे या स्पर्धेचे शिल्पकार माजी सरपंच विद्यमान नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं संतोष शेठ पाटील आणि समाजसेवक दीपक शेठ पाटील. फुलटॉस बॉल. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन द बॉल ट्रॅव्हल होतोय. हातातून चेंडू निसटला नाही. चांगली फिल्डिंग. एका क्षणाला असं वाटलं की हातातून चेंडू निसटला की काय, स्वतःला सावरलं. लगेचच फेक त्याने मात्र केली. एक धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर आतापर्यंत जिते टीमचं 20. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल धाबा कुठल्या गेल्या होत्या 17.
प्रणय सेकंड ओव्हर फक्त 3 धावा दिल्यात आतापर्यंत. चांगली गोलंदाजी, कमबॅक केले पॉवर प्लेच्या षटकानंतर. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील प्रणयला, कारण हे षटक त्याने अचूक टाकलंय. विकेटही घेतल्यात या षटकामध्ये. एक विकेट मात्र त्याने घेतलेली आहे, फार महत्वाची. समीर पाटीलला त्याने बाद केलं क्लीन बोलच्या स्वरूपात. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्यात, या गोष्टीचा देखील त्याला विचार करावा लागणार आहे. हे षटक थोडं वाईटने लांबलंय, परंतु धाबाही कमी दिल्यात गोलंदाज प्रणयने. प्रणव, शॉर्ट पिच बॉल, व्हाट अ शॉट बाय जीते एक्सप्रेस हरेश गावंड. बॉल सीमारेषा पार, फुलचा धमाका, षटकार. अतिथि मेहमान टूडीज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर राजीव सर, इनका इस सर जमीन के ऊपर, इस मंच के ऊपर आगमन हो चुका है. प्रतियोगिता के माध्यम से आपका यहाँ पर हम स्वागत करते हैं. तुफानी अल्लाह हरेश गावंड कडून ही ओळख आहे जिथे गावाची. जिथे एक्सप्रेस या नावाने या खेळाडूला संबोधलं जातं. रायगड मधील एक चमचमता सितारा. आपल्या गावाचं नाव संपूर्ण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम हरेशने नेहमीच केलंय. तोच सध्या मैदानावरती प्रणवच्या विरोधात हल्ला चढवतोय. आलाय षटकार. धावसंख्या 27, 27. आमदार चषक, संतोष शेठ पाटील, दीपक शेठ पाटील साहेबांची स्पर्धा. थोडा मागे आला हे पाहिलं प्रणवने. शेवटचा चेंडू टाकलाय ते निर्धाव. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 17, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 10. 2 विकेट, 27 धावा जितूआई जिते संघाच्या. पॉवरफुल सरपंच संतोष पाटील. तर थँक्स डीजे मास्टर मान्यवरांचं इथे आगमन झालेलं. खुटारे गावातील किसन शेठ म्हात्रे, रतनदादा म्हात्रे आणि निवृत्ती म्हात्रे त्रिवेणी संगमचा स्वागत आहे. इथे आपण पाहतो मित्रांनो, आता प्रेक्षकांसाठी संतोषदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने खऱ्या अर्थाने लकी ड्रॉ विजेता जो प्रेक्षक ठरल त्याच्यासाठी जय भवानी मोबाईल शॉपच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गोपाल सिंग यांच्या माध्यमातून स्मार्टफोन खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्याबद्दल गोपाल सिंग तुमच्या संपूर्ण परिवाराचा, जय भवानी मोबाईल शॉपचं मी संतोषदादा पाटील आणि समाजसेवक दीपकदादा पाटील यांच्या वतीने आभार इथे व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 13.50च्या सरासरीने 27, 2 बाद 27. जिते विरोधात रोहिंजन बी, आई एकविरा जय दुर्गा रोहिंजन बी आणि त्यांच्या विरोधात कृतान 11 जितूआई जिते. तिसरं षटक आशिष. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका इथे फसलाय स्वतः गोलंदाज. झेल मात्र सोडलाय आणि अंपायरची आदा पाहत इथे झेल सोडल्याचे ऍक्शन. कोणाला वाटलं देखील नव्हतं की क्रिकेटमध्ये असे आविष्कार पाहायला मिळतील. काय आदा आहे अंपायरची. हॅरी अंपायर ऑन फायर. आणि हे सर्व काही चित्रित केले जाते प्राप्ती लाईव्ह कडून. कॅमेरामनचं विशेष कौतुक. या सर्व हालचालींकडे त्यांचं लक्ष आहे. 28 साजिद नवीन खरेदी. हरेश वरती सर्वांच्या नजर आहेत. 4 चेंडू 7 वरती तो खेळतोय. रोहित त्याच्या साथीला आहे. आशिष जोरदार अपील. बॅटची कडा. पहिल्या बॉल वरती जरी कॅच सुटली असली तरी सुद्धा दुसऱ्या बॉल वरती लगेचच हरेशला बाद करण्यात यश मिळालंय आशिषला. कारण चांगल्या टच मध्ये तो दिसत होता. मागच्या 2 ते 3 दिवसांचा आपण जितूआई जिते संघाचा प्रवास पाहिला ना, तर सातत्याने डे नाईट चालू आहे. इथे क्वालिफाय झाले, तिथून नाणेगावला मैत्री चषकात झाले, तिथे क्वालिफाय झाले. आज इथे खेळायचे, परत फायनलला तिथे जायचंय. हा निश्चित स्वरूपात इथे बघा श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर आमची आयोजन समिती आहे. सर्व प्रतिनिधींनी सीमेरेषेच्या बाहेर
प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडायची आहे खऱ्या अर्थाने. इथे प्रदीप पाटील आहेत आमचे. 28 धाबा 3 विकेट. हरीश गावणची महत्वाची विकेट घेतली. आशिषने स्वतःवरती नाराज होता. आशिष पहिल्याच बॉलवरती देखील विकेट घेण्याची त्याला संधी होती, त्याने स्वतः झेल सोडला, परंतु हरीशला बाद केलं. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न लीलाधर ठाकूर अर्थातच इल्लू सध्या मैदानात दाखल झाला. टोपण नाव त्याचं. खूप आक्रमक असा हा फलंदाज आहे. पेणपूर्व विभागातील सध्या तोच मैदानात. एक धाव. धाव संख्या 29. 29 लॉस ऑफ 3 विकेट. यस, दीपक शेठ पाटील साहेबांचा सर्व मित्र परिवार जिथे टीम मध्ये देखील आहे, जिथे गावात देखील आहे. कुठे नाहीये जितू गोंधळी ते सांगा. धाव संख्या 29. स्क्वेअर ऑफ द विकेट. सोडलेला झेल आता महागात ठरतोय रोहिंजन बी टीम साठी. षटकार. साठी भर मैदानात पैशांचा पाऊस पडताना पाहिला आणि स्वतः तर दीपक शेठ पाटील या अंपायरच्या आधावरती फिदा होत आहेत आणि त्यांनी त्यांच्याकडून त्याला पारितोषिक मात्र दिलंय. कलेला ही दाद आहे दीपक शेठ पाटील यांच्याकडून. मगाशी समालोचनामध्ये देखील त्यांचा चांगला उल्लेख झाला. प्रवीण गायकर यांना त्यांनी बक्षीस सुपूर्द केलं. डीजे मास्टरला ते पारितोषिके देतात, सर्वांना पारितोषिके देतात असे दीपक शेठ पाटील. खोदून काढला हा चेंडू. लॉंगॉनला काय गोलंदाजी चालू आहे आशिष कडून. भले आक्रमण होत असेल परंतु त्याचं प्रत्युत्तर देखील आशिष कडून तितकंच कडवं आहे. चांगला सामना होईल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजे मजकूर आयोजित ही स्पर्धा. दमदार असं आयोजन, दमदार क्रीडा स्पर्धा सध्या तुम्ही अनुभवताय. आमदार चषक. गेल्या वर्षी 29 फॉर्च्युनर कार या स्पर्धेमध्ये आल्या होत्या. यंदाच्या वर्षी थार आहेत. आडव्या बॅटने फटका खेचलाय. मिड विकेटला फिल्डर आहेत तैनात. जज करतोय आणि ते झेल. फलंदाज बाद. मोठा धक्का जितू आई जिते टीमला. षटकारांचा जोर जमलीत मैदानावर ही पोरे. आहे हो भारी पॉवरफुल सरपंच संतोष पाटील. यानंतरची लढत असणार आहे गावदेवी कानपल्ली क्रिकेट संघाचे संघनायक आणि स्वर्गीय रामचंद्र मडबी प्रतिष्ठान उसाडणे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी इथे संपर्क साधायचे आहे. काही क्षणातच खऱ्या अर्थाने लागोपाठ खऱ्या अर्थाने दिल्ली लोकसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने मावळ लोकसभा मतदारसंघाचे दमदार नेतृत्व करणारे आणि दिल्ली भवनमध्ये ज्यांचा खऱ्या अर्थाने केंद्रीय सरकारच्या माध्यमातून संसद रत्न पुरस्काराने लागोपाठ दुसऱ्यांदा ज्यांचा गौरव झाला ते निश्चित स्वरूपात मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बारणे यांचं काही क्षणातच इथे आगमन होईल निश्चित स्वरूपात आणि त्यांचा जल्लोषमध्ये इथे मात्र स्वागत सुद्धा केलं जाणार आहे. गावदेवी कानपुली क्रिकेट संघ उसाडे क्रिकेट संघाचे संघनायक अनिल डोपरी इथे उपस्थित आहेत. गावदेवी कानपुली क्रिकेट संघ सुधीर पाटील तुमच्यासाठी आज शेवटचा पुकार असणार आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स समीर सोमने सर. पहिल्यांदा धाव संख्या सांगू 36 धावा आहेत धावफलकावर. 5 सुरुवातीला निलेश पाटीलने जे आक्रमण केलं 17 धावांचं. मागच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 19 धावा आल्यात. त्या तुलनेत धावा आलेल्या नाहीयेत आणि हरीश गावण देखील बाद झालाय. आता संपूर्णतः जबाबदारी रोहित आणि केतन वरती आहे. प्रतीकाला शेवटच्या षटकात झेल तिथे सुटलाय. प्रयत्न लाजवाब होते रोहिंजन बी टीम कडून. दुसरी धाव घ्यायची. धावांची जमव आता जितवाई जिते टीमला करावीच लागेल. एक ताकदवान संघ रोहिंजन बी टीम आई एकविरा या नावाने हा संघ मात्र इथे खेळतोय. धाव संख्या 38. जतीन गोंधळी माझ्या समवेत आहेत ॲज अ स्कोरर. डीजे मास्टर याच्या आविष्कारासाठी देखील दीपक शेठ पाटील यांच्या वतीने पारितोषिक त्यांना देण्यात आलेलं आहे. त्यांचंही अभिनंदन. प्रेक्षकांसाठी सीमारेषा पार झेल घेतला तर त्यांच्यासाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे दीपक शेठ पाटील यांच्याकडून. सध्या धावांची गरज आहे ती जितवाई जिते टीमला रोहिंजन बीच्या विरोधात. जोरदार अपील. बॅटची कडा. फलंदाज इथे बाद.
पहिल्या ओव्हरमध्ये निलेश पाटीलने तब्बल 17 धावा कुठल्या होत्या जितू, हे विसरून चालणार नाही. निलेश पाटीलने एवढी घाई का केली आता हा प्रश्न देखील आला असेल. हरेश गावंडने बाहेरच्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, तो त्याच्या रेंजमध्ये नव्हता. कदाचित तो चेंडू सोडला असता तर तोही अजूनही खेळपट्टीवरती थांबला असता. बऱ्याच चुका फलंदाजीमध्ये झाल्यात. इल्लूकडून अपेक्षा होती, तोही माघारी परतलाय. आता सध्या मैदानात मंदार आणि त्याच्या साथीला तो मात्र केतन. धावसंख्या 38. रोहिंजन बी कंबर कसून सध्या गोलंदाजी चालू आहे. शेवटचा षटक 4 ओव्हरचा सामना. नेक्स्ट मॅच हिनया 11 गावदेवी कानपोली विरोधात मोहित 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या दोन संघादरम्यान लढत असेल. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक लॉफ्ट केलाय, बॉल लॉंग ऑनला. फक्त एकच धाव. 5 धावांचा ओघ किती थांबवलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट 17 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रणव पाटीलने धावा दिल्या 10, 2 विकेट, 1 विकेट त्याने घेतली. आशिष पाटीलचं मी विशेष कौतुक करेल, पहिल्या बॉलवरती झेल सोडून सुद्धा त्याने 9 धावा देत 2 विकेट घेतल्या. आणि आता शेवटचे षटक प्रतीक पाटीलने मागच्या 3 चेंडूंमध्ये फक्त 3च दिल्या. हवेत आहे हा चेंडू, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. लॉंग ऑन वरून फिल्डरने कॉल केलाय आणि ते झेल पुन्हा सुटलाय. फलंदाजाला डोक्याने बचावलं. बघा खुटारी गावातील किसन शेट म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकारी आणि आमच्या अविनाश दादा केनी यांनी खऱ्या अर्थाने संतोष दादाने ते आशीर्वाद दिलेला आहे की 2025 या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला नगरसेवक होण्याची संतोष दादा तुम्हाला भाग्य लाभो, तुमच्या सौभाग्यवती विजयाताईंना खऱ्या अर्थाने भाग्य लाभो, याच सदिच्छा असतील तुम्हाला. हे लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था मैदानात करावी आणि विनंती खेळाडूपासून थोडे दूर उभे राहा. धावसंख्या 41, 41. खेळाडूंपासून जो खेळाडू दुखापतग्रस्त आहे त्याच्यापासून थोडे दूर उभे राहा. तर विश्वनाथदादा पाटील बघा संगीत क्षेत्रामध्ये खूप मोठं त्यांचा योगदान असतं. सुप्रसिद्ध पकवाद वादक आहेत आणि खेळाडूला जर दुखापत झालेली असेल तर निश्चित स्वरूपात त्याला विश्रांती द्या. तर विश्वनाथदादा पाटील पिसारवे सुप्रसिद्ध पकवाद वादक आहेत. आपला सन्मान इथे केला गेलेला आहे. आपण इथे उपस्थित राहिलं त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. बघा खेळाडू थोडा दुखापत आहे. निश्चित स्वरूपात राखीव खेळाडू आता मैदानामध्ये दाखल होणार आहे. बोलूया समीर सोमने सर कंटिन्यू कॉमेंट्री. 41 धावा धावफलकावरती. खेळाडूला दुखापत होते. खेळाडू आणि दुखापत हे नातं सर्वांनाच ठाऊक आहे, परंतु ही दुखापत जास्त नसावी. वेगानं धावत आला होता हा फिल्डर. लॉंग ऑन वरून झेल घेण्याचा त्याचा प्रयत्न आणि तेव्हा त्याला दुखापत झाली. ही जास्त दुखापत नसेल. आणि ही खेळाडू वृत्ती पहा, प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आहे हरेश आणि स्वतः जाऊन त्याला विचारतोय. ही खरोखर स्पोर्ट्समन स्पिरिट काय म्हणतात हे आज हरेशने देखील दाखवून दिलंय. त्याला ठाऊक आहे मैदानाच्या आतमध्ये भले आमच्यात युद्ध पेटले, परंतु मैदानाच्या बाहेर आपण सगळेजण मित्र आहोत. धावसंख्या 41, 41. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. किमान 50 पर्यंत. एकाच षटकार एकाच चौकार. 48, 49, 47, 50 झाल्या, त्याही पेक्षा अधिक आल्या तर मग मजाच येऊन जाईल. परंतु रोहिंजन बी टीमने शेवटचे 3 षटक काय गोलंदाजी केले. प्रतीक पाटील 4 चेंडूमध्ये फक्त 5च धावा दिल्यात. स्टेप आउट झाला बॅटर. कव्हर्सला फटका केसला. आणखी एक फलंदाज बाद. 41 वरती 6 विकेट. तर आज ज्यांचा वाढदिवस आहे खऱ्या अर्थाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आपले दमदार ऑर्गनायझर तळोजा मजकूर गाव भारतीय जनता पार्टी शक्ती केंद्र प्रमुख आहेत संतोषदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज समाजसेवेचा खऱ्या अर्थाने बसा बघा.
हा तलोजा मजकूर या विभागातील आदिवासी वाडीमध्ये निश्चित स्वरूपात आदिवासी बांधवांसाठी विकासाच्या दृष्टिकोनातून एक चांगलं योगदान आहे की आपल्या प्रभागाचा, आपल्या गावाचा आणि आपल्या विभागातील सर्व आदिवासी बांधवांचा विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना संतोषदादांची आपण पाहतो. आणि आज आदिवासी वाडीमध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने डॅनेज लाईटचं कामाचं भूमिपूजन होईल. त्याचबरोबर रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण, रस्त्याचं खऱ्या अर्थाने भूमिपूजन सोहळा निश्चित स्वरूपात अनेक आपल्या मान्यवर नेते मंडळींच्या शुभ हस्ते हा भूमिपूजन सोहळा इथे संपन्न होईल. मी संतोषदादा तुम्हाला सर्व आदिवासी बांधव असतील या प्रभागाच्या वतीने तुम्हाला वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो. इथे हे नक्कीच मगाशी देखील महागुरु प्रवीण गायकरने देखील उल्लेख केला की आदिवासी बांधवांसाठी, आदिवासी समाजासाठी या दोघांचंही अर्थातच या जोडीचंही कमालीचं योगदान आहे. सन्माननीय संतोष शेठ पाटील जे शक्ती केंद्राचे अध्यक्ष, तलोजे मजकूर माजी सरपंच आणि भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या खांद्याला खांद्या देत दीपक शेठ पाटील यांचंही देखील तेवढंच मोठं योगदान आहे. सामाजिक सेवा अर्थातच समाजसेवा, समाजाच्या प्रत्येक घटकातील व्यक्तीची सेवा करण्याचं काम ही मंडळी करत आहे. त्यांचं स्वागत असेल. लास्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु जास्त काही धावा मिळणार नाहीत. या चेंडूवरती देखील प्रतीक पाटीलचं शेवटचं षटक काय निर्णायक राहिलं. आई एकवीरा जय दुर्गा रोहिंजन बी टीम साठी जितू आई जिते कृतान 11 या नावाने हा संघ खेळतोय. 4 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 42 आणि 43 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय जिते टीम कडून जय दुर्गा रोहिंजन बी संघाच्या विरोधात. तर आज निश्चित स्वरूपात एक आगला वेगळा जल्लोष इथे बघायला मिळणार आहे. अश्व पथक इथे त्यांचं आगमन झालेलं आहे. अर्थात आपल्या ग्रामीण भाषामध्ये खऱ्या अर्थाने समीर सोमने सर आपण घोडा या नावाने संबोधतो, परंतु पुस्तकी भाषामध्ये जर विचार केला इथे अश्व पथक इथे आलेलं आहे. तर इथे निश्चित स्वरूपात बघा थार जे सुद्धा पथक इथे उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने बघा ज्या गाड्यांचे जे ओनर्स आहेत ना थार गाडीचं, त्या सर्वांचा आम्ही संतोषदादांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि नाणेफेकीसाठी इथे गावदेवी कानपोली विपक्ष स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे या नाणेफेकीसाठी बघा गाडी क्रमांक 8804 वॅगनर गाडी आहे. त्या गाडी मालकाला आमची नम्र विनंती आहे की कृपया ज्या ठिकाणी तुम्ही पार्क केलेली आहे तिथून लगेच ती बाजूला घ्यावी. समस्या निर्माण झालेली आहे पार्किंगची. आणि बघा तिथे आमच्या अश्वपथक खऱ्या अर्थाने अश्वपथक आलेलं आहे. अर्थात सर्व घोडेस्वार आलेले आहेत. त्यांच्यासाठी ती जागा आपण उपलब्ध करून द्यायची आहे. गावदेवी कानपोली क्रिकेट संघाचे संगणक स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आपण इथे पाहतो. विकेटवरती प्रॅक्टिस नको प्लीज. आमचे योग्यदादा मडवी उसाटणे, त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती उपसरपंच आहेत हितेंद्र दादा मडवी, सुप्रसिद्ध कुस्ती पैलवान आहेत खऱ्या अर्थाने. आणि रामचंद्र दादा मडवी प्रतिष्ठान दमदार स्पर्धेचे ते ऑर्गनायझर आहेत. या बापाने व्यासपीठावर आपले स्वागत आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा इथे तर रतनशेठ म्हात्रे आणि निवृत्तीदादा म्हात्रे या आपला सन्मान इथे केला जाईल. कुटारी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व रतनदादा म्हात्रे, निवृत्ती म्हात्रे या आपण आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. निश्चित स्वरूपात आपली जी संस्कृती आहे की अतिथी देवो भव, निश्चित स्वरूपात त्या संस्कृतीचं जतन आपल्या हिंदू संस्कृतीच्या माध्यमातून इथे केले जात आहे. की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास वाहते सुमनांजली, स्वागत नसे हा तर हा एक जीवाला. आणि तुम्हा सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे क्रिकेटचा हा नेत्रदीपक दैदिप्यमान सोहळा. तर आपण इथे पाहतो या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने आम्हाला शाहरुख भाई असतील, त्याचबरोबर इरफान भाई यांच्या वतीने ए आणि बी गटासाठी मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे. सी आणि डी गटासाठी श्रद्धा इंटरप्राइजेसचे ओनर्स विवेक शेठ केनी पेठाल यांच्या माध्यमातून 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यानंतर सर्वच्या सर्व सन्मान चिन्ह एस के एंटरप्राइजेसचे मालक कमलाकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यानंतर स्पोर्ट्स सायकल कमलाकर शेठ पाटील एस के एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर 2 स्पोर्ट्स सायकल सन्माननीय पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सिद्धी करवले गावचे उद्योजक रमेश शेठ मडवी साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहे.
त्यानंतर आपण पाहतो प्रत्येक विजेता क्रिकेट संघाला पहिल्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये जो संघ विजेता ठरतो संघनायक टॉस नाणेफेक विजेता क्रिकेट संघाला मयुरा ज्वेलर्सच्या वतीने खऱ्या अर्थाने इथे सिल्वर कॉईन अर्थात चांदीचं नाणं पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. आणि आज प्रेक्षकांसाठी बघा काल सरप्राईज गिफ्ट असणार आहे, स्पेशालिस्ट त्यांच्यासाठी असणार आहे आणि निश्चित स्वरूपात की आज लकी ड्रॉ मात्र कुपन ओपन केलं जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि लकी ड्रॉ विजेता जो प्रेक्षक ठरेल त्याच्यासाठी निश्चित स्वरूपात जय भवानी मोबाईल शॉपच्या वतीने खऱ्या अर्थाने इथे स्मार्टफोन पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. आता यापूर्वी आवाज आहे पण समीर सोमने सरांचा. आता बोलूया रॉकस्टार प्रवीण गायकर मॅन फ्रॉम वाकडी यांच्याकडे. धन्यवाद महागुरु, धन्यवाद समीर सोमने सर, धन्यवाद साई राजे. आज पाहू शकाल तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षक आज या क्रीडा नगरीवरती तुम्ही पाहताय तलोजे मजकूर श्रीकृष्ण क्रिकेट क्लब तलोजे मजकूर आयोजित आमदार चषक 2025 आणि संपूर्ण ही तयारी पाहू शकाल की काही क्षणातच या ठिकाणी मावलचे दमदार नेतृत्व आणि आपले खासदार अर्थातच श्रीरंग आप्पा बारणे यांचे या ठिकाणी काही क्षणात आगमन होईल. आणि मागाशी समीर सरांनी उल्लेख केला होता की 29 फॉर्च्युनर मागच्या वर्षी पाहिलं आणि यंदा तुम्हाला थार जो शेर की सवारी जिसे कही जाती है आणि दीपक शेठ आणि संतोष शेठ मात्र या तयारीमध्ये तुम्ही पाहू शकाल. कारण दमदार नेतृत्व मित्रांनो आपण सातत्याने पाहिलात आणि प्रेक्षकांच्या या स्वागतासाठी ही संपूर्ण तयारी तुम्ही या एवन जोडीच्या माध्यमातून पाहू शकाल. तो बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ जहां पर दो टीमों के बीच में लड़ाई काफी तगड़ी है. जय दुर्गा रोहिंजन बी विपक्ष जीतुआई 11 कृतान 11 जीते. ये दो टीमों के बीच में मैच. पहली गेंद पहली गेंद के ऊपर शायद ये मौका था. विकेट कीपर लीलाधर है वहां पर थोड़े से मेरे ख्याल से इंजर्ड है और उसकी वजह से उन्हें फील्डिंग करने के लिए थोड़ी सी दिक्कतें होती है और कहीं ना कहीं आप देख सकते हैं वहां पर डॉट बॉल की समाप्ति. लक्ष्य है टोटल बात करेंगे 24 गेंदों में जीतने के लिए 43 रनों का लक्ष्य. और यह लक्ष्य छोटा भी नहीं कहा जाएगा, फिलहाल बड़ा भी नहीं कहा जाएगा, लेकिन मैच के हिसाब से जरूर हम ये देखेंगे स्कोर कैसा रहेगा. साई राजे उनका भी स्वागत करेंगे. बोलो तैयार. ऑफ ट्रैकर की बॉल तेज तर्रार जरूर फेंकी थी लेकिन ऑफ स्टंप से काफी करीब से गेंद गुजरती हुई और जो वाइड रेखा है वहां से अंदर की तरफ जाती हुई डॉट बॉल की समाप्ति. बैक टू बैक दूसरी डॉट गेंदें आती हुई. यही हरीश गेंदबाज है दोस्तों कि जब पहली बार रायगढ़ प्रीमियर लीग में सिलेक्शन हुआ था ना तब उनके ग्राम पंचायत ने उनके लिए 10,000 का इनाम दिया गया था और चर्चे रहे थे ये खिलाड़ी के. और जब पेन तालुके की चर्चा होती है तो बहुत बड़ा नाम है दोस्तों टेनिस क्रिकेट में हरीश का. वही लाइन जिससे पहले गेंद हमने देखी थी वही दिशा गेंदबाजी नजर आती हुई. 3 गेंदें लगातार डॉट नजर आती हुई. जब कदम थक जाते हैं ना तो हौसला साथ जरूर देता है और जब सब मुंह फेर लेते हैं तो निश्चित तौर पर पूरी तरीके से कोई ना कोई साथ आता है. और ये देखिए ये इस वक्त थोड़ी सी कंडीशन खराब है जय दुर्गा 11 रोहिंजन बी टीम की बल्लेबाजों की. 3 गेंदें डॉट आ चुकी है. इस बार सफल होकर खेलने का प्रयास. थाई पैड पर गेंद लगी है. जी हां अंपायर कह रहे हैं आइए ये नॉट आउट का करार. लगातार 4 गेंदें डॉट अपना परिचय देते हुए दूर से अंतर तय करते हुए आज यहां पर श्री कृष्ण क्रिकेट क्लब तलोजे मस्कूर की टूर्नामेंट में खेल रही है. और ये कोई छोटा मोटा मुकाबला नहीं है. जीतेंगे तो ये ट्रॉफी को चुनने का सपना साकार हो सकता है. आमदार ट्रॉफी तक जाने का सपना इनका पूरी तरीके से पूरा हो सकता है. 4 गेंदें डॉट. बॉलर तैयार और इस बार लाइन को जल्दी परख लिया. शॉट पॉइंट के ऊपर से गेंद को खेला डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ. 4 रन. आहे चषक आमचा साऱ्यांना ठाव तलोजे मजकूर आमचं गाव. हे खेळाडू बाजी मारतील राव लागणार नाही कुणाचा निभाव. क्या बात है. एवन जोड़ी का ये दमदार संगीत यहां पर आप सुनते हुए ऐसा कोई शहर नहीं जहां इनका कहर नहीं, ऐसा कोई मैदान नहीं जहां इनकी चली नहीं. बोलो तैयार. इस बार उठाने का प्रयास. मिस टाइमिंग है. लॉन्ग ऑफ पे 440 वोल्टेज का झटका यहां पर लगा है टीम बल्लेबाजी करने वाली जय दुर्गा 11 रोहिंजन को. जय श्री राम का नारा देख सकते हैं.
लिटिल चॅम्प मध्ये ज्याने खऱ्या अर्थाने नेत्रदीपक संपादित केलं आणि ज्यांच्या आवाजाने सर्वांना प्रभावित केलं, जुबीरभाई आझमी यांचं इथे आगमन झालेलं आहे. जुबीरभाई आझमी यांचं आम्ही मनपूर्वक इथे सहर्ष स्वागत करत आहोत. महागुरु एकदा तुमच्या आवाजातून जय श्रीरामचा नारा होऊन जाऊ द्या. बोला जय श्रीराम. क्या बात है, जय श्री राम. और अनिल डोपरी साहब भी जानते हैं कि उनका भी टीम का एक ही नारा है, जय श्री राम. बहुत कुछ खोना पड़ा प्रभु श्री राम को, क्योंकि जिस तरीके से श्री राम बनने के लिए और आज जय श्री राम का नारा हम देख सकते हैं इस टूर्नामेंट के जरिए. हिंदुत्व का ये बहुत बड़ा हमारा प्रभु आराध्य श्री रामचंद्र का ये नारा. इस बार अच्छी गेंद, चौड़ा एक्स्ट्रा कवर में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है. क्या बहुत बढ़िया, और गेंद जाती हुई सीमा रेखा पार, दन दन करती हुई 4 रन. मजकूर गावाला आमदारचे शेक भारी तळोजे मजकूर गावाला. गर्दी जमली सामने बघायला. गर्दी जमली सामने बघायला. श्रीकृष्ण क्रिकेट संघाने केलंय आयोजन भारी. क्या बात है, दमदार आयोजन यहाँ पर श्री कृष्ण क्रिकेट क्लब नागजरी की ओर से शानदार आयोजन. संतोष शेठ पाटिल और दीपक शेठ पाटिल स्क्रीन के ऊपर नजर आते हुए, तलो से माफ कीजिएगा, जिनकी ये शानदार टूर्नामेंट आपको नजर आती हुई. ऑन साइड में खेला हुआ स्ट्रोक, लॉन्ग ऑन में फील्डर मौजूद है. जब तक उठाएंगे फील्ड करेंगे तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय था, और इसे 1 रनों की मदद से फिलहाल टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ 9 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर. जीतने के लिए लक्ष्य है 43 रनों का. अभी भी रन और गेंदों के बीच में फासला देखेंगे. आने वाली गेंदें बचे अभी तक 16 और चाहिए 34 रन. और बल्ले के रडार में गेंद आई है, लेकिन लॉन्ग ऑन में लंबे कद के खिलाड़ी कृतान 11 चितवा 11 चीते टीम के हरीश थे मौजूद. बल्लेबाज होंगे आउट. लगेच 440 वोल्टेज का झटका. पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे प्रमोद पवार साहेबांचा इथे सन्मान केला जात आहे. आमचे अशोक पाटील यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र पोलीस दलातील ब्रीद वाक्य सदरक्षण आहे, फलनी ग्रहण आहे की तुमचं जगणं म्हणजे खाकी, तुमचं वागणं म्हणजे खाकी, तुमचं बोलणं म्हणजे खाकी. प्रमोद दादा, प्रथम निभावता तुम्ही तुमचं कर्तव्य, मग सर्व काही बाकी खऱ्या अर्थाने. आणि सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टिकोनातून ज्यांना महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवा करण्याची संधी प्राप्त झाली, अशा दमदार व्यक्तिमत्वाचा सामाजिक घटकाचा इथे यथोचित गौरव केला जात आहे. हॅलो, मी प्रमोद पवार तळोदा पोलीस स्टेशनला होतो, आणि ह्या तळोदा पोलीस स्टेशनला असताना संतोष शेठ आणि आमचे दीपक शेठ समाजसेवक यांचा खूपच आम्हाला सहकार्य होतं. खूप म्हणजे खूप सहकार्य असायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही त्यांना फोन केला की आवर्जून पोलीस स्टेशनला येऊन आम्हाला मदत करायचे, आणि त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि दुसरी म्हणजे हे जे टुर्नामेंट आहे त्यांनी भरवलेली आजची टुर्नामेंट आहे, खरोखरच असं लक्षणीय सगळ्यांना लाभून जाईल असे टुर्नामेंट आहे. आणि ह्यांना पुढील वाटचालीसाठी संतोष शेठला मी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. तसंच आमचा दीपक शेठ नाही, दीपक शेठ म्हणजे आमचे समाजसेवक. जसं काय सोने जरी असलं त्यांना गोल्डमॅन बोलत असले तरी गोल्डमॅनचं त्यांना हे कधी नाही. मला बोलणार साहेब नाही गोल्डमॅन, समाजसेवकच बोला मला, असा प्रकार आमच्या दीपक शेठचा आहे. त्याबद्दल त्यांनाही शुभेच्छा देतो. धन्यवाद साहेब. आपलं पुन्हा एकदा आम्ही ते मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो आणि बोलतो समालोचन कक्षमध्ये प्रवीण गायकर यांच्याकडे. आयोजन भारी केला मैदानी संतोष पाटील दीपक पाटील. दोघांची जोडी लय दमदार म्हणून सारे देतात मान. चर्चा होते हो त्यांची, त्याचा होतो बोलबाला. संतोष दीपकची चर्चा त्यांचा होतो बोल. तो चलिए बिल्कुल यहाँ पर जाएंगे मैदान की तरफ. जीतने के लिए लक्ष्य है 43 रनों का. स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 9 रन लगे और विकेट मैदान से बाहर लौट चुके हैं. टोटल 3 बॉलर तैयार. और जड़ में डालने का प्रयास, शॉट एक्स्ट्रा कवर में फील्डर मौजूद है. ओ ये मौका बन सकता था आउट करने का मेरे ख्याल से प्रतीक पाटिल को, लेकिन तब तक 1 रन पूरा और इसे 1 रनों की मदद से बंटी ने छोर बदला. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आएंगे प्रतीक सुशांत, यानी कि 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर यहां पर पहुंचा है. मागुरु माइक चालू है बघा. तो 10 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि जीतने के लिए अभी भी चाहिए 33 रनों की जरूरत. बॉलर तैयार. हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में मोड़ दिया है. स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में से इस गेंद को निकाला. मच नीडेड बाउंड्री. दबाव था और ये दबाव
गेंद सीमा पार 4 रन और इसी के साथ ओवर की समाप्ति, यानी कि 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 14। जीतने के लिए 12 गेंदे और 29 रनों की जरूरत। तर इथे निश्चित स्वरूपात आज ज्यांचा 51वा वाढदिवस आहे, भारतीय जनता पार्टी शक्ती केंद्र प्रमुख तळोजा मजकूर संतोषदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्ताने ओम ठाकूर बाप्पा मोरिया क्रिकेट संघ तळोजा मजकूर यांच्या वतीने वाढदिवसानिमित्ताने इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. निश्चित स्वरूपात या दलवी साहेब या पण प्रवीण दादा दलवी अनेक वर्षे खऱ्या अर्थाने अविनाश या पण अविनाश केनी आमचे निश्चित स्वरूपात प्रत्येक दिवशी त्यांना आम्ही व्यासपीठावर पाहतो. सन्मानी डीजे बघा आज जल्लोष आहे. तर संतोष दादांना इथे वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या जात आहे की आयुष्याच्या आकाशात ढग असेही दाटून येतील, कधी सुखांची हलकी रिमझिम तर कधी दुःख घनदाट बरसतील, सुख दुःखांचे थेंब स्वच्छंद झेलत राहा आणि आयुष्याची सारी आव्हाने संतोषदादा पाटील तुम्ही असंहीच पेलत राहा. हजारों साल है मेरी है आरज़ू, हैप्पी बर्थडे टू यू संतोष दादा, हैप्पी बर्थडे टू यू. क्या बात है मागुर, आपको इंडियन आइडल में जाना चाहिए था. बेहतरीन आवाज लेके एक रन तो पूरा, दूसरी भी पूरी, तीसरी की तैयारी में है और वो भी पूरा. लेकिन चले अंपायर ने चैलेंज किया है, वहां पर अंपायर कॉल है, थर्ड अंपायर की तरफ रेफर करेंगे कि वेस्ट राइट कमर के ऊपर है या नहीं, ये चेक किया जाएगा. फुल टॉस बॉल के ऊपर आक्रमण करने का प्रयास देखेंगे, यहां पर थर्ड अंपायर चेक करेंगे स्क्रीन कंट्रोल रूम में, प्राप्ति लाइव इनके माध्यम से देखेंगे ये लीगल है या नो बॉल है, उसके लिए अंपायर जरूर चेक करेंगे. लेकिन फील्डिंग की तारीफ करेंगे दोस्तों, क्या बढ़िया फील्डिंग वहां पर डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में हमें नजर आई. भीड़ इकट्ठी करके तो किसी को भी हराना आसान है, लेकिन मजा तब आता है जब आपका नाम सुनते ही भीड़ में भगदड़ मच जाती है. वो नाम है बिल्कुल दीपक शेठ पाटिल. आप देख सकते हैं दोस्तों ये गोल्डन मैन. लेकिन इससे पहले ये निर्णय दोनों भी टीमों के लिए काफी महत्वपूर्ण होगा. दोनों अंपायर भी इकट्ठा हो चुके हैं कि तीसरे अंपायर की तरफ से क्या, यानी कि जज है वो जजमेंट करेंगे और फिर वहां पर वो वकीलों को बताएंगे दोनों अंपायरों को कि ये निर्णय क्या है. बहुत ही डिसीजन इंपॉर्टेंट है दोनों भी टीमों के लिए. 14 रन बने फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेटों के नुकसान पर. लेकिन ये जो गेंद है ये पहली गेंद थी जहां पर गेंदबाज रोहित मात्रे एक विस्फोटक बल्लेबाजी के लिए जाने जाते, लेकिन उतने ही चालाक गेंदबाज है. लेकिन पहली गेंद उनकी फुल टॉस गिरी, जिसके ऊपर कहीं ना कहीं थोड़ी सी परेशानियां नजर आ रही है. थर्ड अंपायर डिसीजन, इट्स नो बॉल. पुढचा बॉल आता असेल फ्रीड, इट्स नो बॉल कॉल, इट्स अ फ्रीड बॉल. मागच्या वर्षी तुम्ही या एंट्र्या पाहताय जवळजवळ 29 फॉर्च्युनर तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहिलेत आणि यंदा तुम्हाला 25 थार जी शेरों की शबा सवारी जी कही जाती है. चलिए फ्रीड की बॉल होगी जहां पर नो बॉल +3 मिले, यानी कि 4 मिले. हाफ ट्रैकर की बॉल तेज तरह डाली थी. ये लीजिए अंपायर वाइड बॉल का इशारा करते हुए स्ट्रेचेबल होते हुए वाइड की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इसे 1 रनों की मदद से फिलहाल टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ 19 रन. जीतने के लिए 29 की जरूरत थी. बिना गेंद फेंके 5 रन यहां पर आ चुके हैं, यानी कि 12 गेंदों में अब चाहिए 24 रनों की आवश्यकता. बंदे के पास अगर जिगर होना तो बिना ट्रिगर से भी दुश्मनों की वाट लगाई जा सकती है. और ये मैदान के अंदर आप देख सकते हैं, ये जो खिलाड़ी है मैदान के अंदर जरूर प्रयास कर रहे हैं, उनको चाहते हैं कि आमदार ट्रॉफी अपने घर पर जाए. हर एक गांव को लगता है 8 टीमें आज खेलेगी और हर एक टीम को लगे कि ये ट्रॉफी हमारे घर पर जाए. मिडान के ऊपर से खेला, लॉन्ग ऑन में फील्डर तैनात है, लंबे कद के हरीश गेंद को उठाए फील्ड करे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था. राहें बदले या बदले वक्त हम तो अपनी मंजिल जरूर पाएंगे. जो समझते हैं खुद को बादशाह, एक दिन उसके अपने दरबार में जरूर नचाएंगे. लेकिन देखेंगे नचाएंगे किसके, बोलो तैयार. अच्छा
कमाल का स्ट्रोक और क्या कमाल का संगीत आपने सुना। अब गेंदबाज तो यही कहता होगा कोई तो बचाए मुझे इस बल्लेबाज के वार से। शेर के पांव में अगर कांटा चुभ जाए ना तो उसका मतलब यह नहीं कि वो अब पूरी तरीके से बाकी सब राज करेंगे। और आयुवा प्रेक्षक कमाल कैच के लिए दीपक शेठ पाटिल और संतोष शेठ पाटिल, इनके हार से भी 500 रुपए का इनाम है। क्या कमाल की बल्लेबाजी। बोले रोहित तैयार, और इस बार अच्छी गेंद है, क्रॉस बॅटेड खेळने का प्रयास किया था। तर बघा ज्यांच्याकडे थार गाडी बघा दमदार एंट्री होणार आहे मैदानामध्ये आणि त्यांनी रेडी राहायच्या बघा। लगेचच काही क्षणातच मान्यवरांचं इथे आगमन होईल। मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीरंग अप्पा बारणे साहेब यांचं काही क्षणातच इथे आगमन होणार आहे। 9 गेंदे और जीतने के लिए चाहिए 17 रनों की जरूरत। क्या कांटे की टक्कर हो रही है मैदान के अंदर। ये लीजिए स्क्रीन के ऊपर हमारा पूरी तरीके से थोड़ी देर में आपको पिछले साल की रॉयल एंट्री दिखाई जाएगी। और 9 गेंदे चाहिए 17 की जरूरत। बॉलर तैयार, इस बार ऑन साइड अलॉन्ग द कारपेट ग्राउंड शॉट खेला है जरूर। लॉन्ग ऑन में फील्डर मौजूद है, एक ही मिलेगा। मैच काफी रोमांचक मोड़ पर चल रही है, यानी कि 8 बॉल में चाहिए जीतने के लिए 16 रनों की जरूरत। शेर चला करते, खुददार चला करते हैं, लेकिन सर ऊंचा कर कर इस मैदान में ये सबसे बड़े खिलाड़ी हमेशा चलते रहते हैं। देखेंगे यहां पर किसके होंगे सपने साकार, कौन जाएगा मैदान से बाहर। ऑफ ट्रैकर की बॉल पढ़ लिया इस गेंद को और सीधा गेंद जाती हुई वन बाउंस कवर्स की तरफ 4 रन। भारत का बच्चा बच्चा श्री राम बोलेगा, गरज उठे गगन सारा, समंदर छोड़े अपना किनारा, हिल जाए जहां सारा, जब गूंजेगा जय श्री राम का नारा। और ये जय श्री राम प्रभु श्री रामचंद्र के संगीत, यानी कि आप गेंदे बची है 7 और चाहिए 12 की जरूरत। आगे आकर खेला है, इस बार भी बढ़िया शॉट और सीधा लॉन्ग ऑफ के ऊपर से एक और हिट 6 रन। तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे संयोजक संजोत शेलके आसुडगाव यांचं इथे आगमन झालेलं आहे। आणि त्याचबरोबर संगीत क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने की शुद्ध बीजापोटी फल रसाल गोमटी संगीत क्षेत्राला रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून ज्यांचं खूप मोठं योगदान लाभलं खऱ्या अर्थाने ते भजन सम्राट निवृत्तीबुवा चौधरी यांचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक आदरणीय उमेददादा चौधरी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। दादा मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे। चलिए कानपुरी टीम आई है तुरंत यहाँ पर। इसके बाद अगला मुकाबला आपका उसाटने के खिलाफ खेला जाएगा, लेकिन महा मुकाबला है मैदान के अंदर। और मुकाबले की बात करेंगे तो मुझे बिल्कुल प्रभुदेवा का वो गाना याद आता है, मुकाबला। दादांना वाढदिवसानिमित्ताने ते शुभेच्छा आलेल्या आहेत। आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी कामेश पाटील यांचे ते खास परम मित्र आहेत। नितीन तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो। निर्दोष केनी साहेबांना तुम्ही व्यासपीठावरती पाहताय, ज्यांचा मोठा दांडिया उत्सव नवरात्रमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतो आणि त्यांना तुम्ही देखील स्क्रीनवरती पाहताय। चलिए बिल्कुल यहाँ पर 6 गेंदे 6 रनों की जरूरत। क्या कोई मोहम्मद शमी बनकर आएगा वहां पर। कृतान 11 यानी कि जीते टीम की तरफ प्रतीक आएंगे बॉलिंग मार्क पर। दबाव जरूर है, लेकिन दबाव से हटकर यहां पर गेंदबाजी करनी पड़ेगी। पहले कुछ ओवरों में काफी बढ़िया शुरुआत हुई थी वहां पर जीते टीम की ओर से, लेकिन उसके बाद ये दमदार गेंदबाज बल्लेबाजी का प्रदर्शन देखने को मिला जय दुर्गा 11 रोहिंजन बी टीम के खिलाड़ी की ओर से। गुलाबों की खुशबू दीवारें रोक नहीं सकती, उसी तरह हवाओं का बहाव मीनारें रोक नहीं सकती। अगर बुलंद हौसले हैं जीवन की हकीकत, तो फौलाद की तकदीरें कभी रोक नहीं सकती। 6 गेंदे 6 की जरूरत। पहली गेंद सामने से निकाला, मिड ऑफ में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। लॉन्ग ऑफ में थोड़ी सी लड़खड़ाती हुई नजर आई थी फील्डिंग वहां पर, लेकिन अच्छा बैकअप किया। 5 गेंदे 5 रनों की जरूरत। धीरे धीरे दर्शकों की तादाद और पूरे हमारे मेहमानों की ये पूरी तरीके से यहां पर इस मंच के ऊपर आगमन होता हुआ। 5 गेंदे 5 की जरूरत। जुनून है आंधियों में चिराग को जला देता है, वो जुनून है आंख में पानी लगा देता है। ये नई सुबह का सूरज है और इसे गौर से देखिए, ये क्रिकेट वालों का अंदाज नया देता है। बोलो तैयार। ओहल के हाथों से खेला, जानते हैं कि मुकाबला गिरफ्त में है। वहां पर दूर से खिलाड़ी आएंगे, डीप कवर में उठाएंगे, फील्ड करेंगे। सेंसिबल क्रिकेट, जानते हैं कि मैच गिरफ्त में है और ये ट्रॉफी तक जाना है, तो उसके वजह से ये डबल सिंगल के ऊपर ध्यान केंद्रित। गावदेवी कानपुली क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकार आहे। सत्र संपल्यानंतर आता कामेश पाटील यांनी आम्हाला सूचित केलेलं आहे
जर तुम्ही नाणेफेकीसाठी संपर्क साधला नाहीये संघाला इथे दंडित केलं जाईल। बिल्कुल, आज मात्र किसी भी टीम को बख्शा नहीं जाएगा। समय के साथ यहाँ पर आपको मैच में आना बहुत जरूरी होगा, क्योंकि आज जन्मदिन है संतोष शेठ पाटिल साहब का और काफी कमाल का योगदान दीपक शेठ पाटिल एवन जोड़ी काका पुतने की ये जोड़ी कमाल का योगदान। स्लोवर वन गन किया, टैप करने का प्रयास, वहां पर खिलाड़ी आते हुए उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन। कंपलसरी चेसिंग, आई थिंक ये टूर्नामेंट का नियम है। ये चॉकलेट बॉय देख सकते हैं हितेंद्र भाई मडवी मोबाइल में थोड़े से बिजी है, क्योंकि अगला मुकाबला उनका ही है और योगेश शेठ मडवी उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। निश्चित स्वरूपात हितेंद्र मडवीच्या बद्दल म्हटलं ना, क्रीडा क्षेत्राबरोबर आज ठाणे ग्रामीण मधला एक उभा खरताने एक ताकदीचा कुस्ती पैलवान म्हणून आज हितेंद्र मडवी याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं। आणि महागुरु वसा लाभलाय उसटणे गावाला, मग बैलगाडा शर्ती असतील, कुस्ती क्षेत्र असू द्या किंवा क्रिकेट असू द्या। आणि आज तसंच नंदनवन या ठिकाणी आपण या श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजे मजकूर एवन जोडी संतोष शेठ पाटील साहेब माजी सरपंच शक्ती केंद्र अध्यक्ष आणि दीपक शेठ पाटील समाजसेवक गोल्डन मॅन, नुसतंच गोल्डन मॅन नाही तितकंच मन देखील त्यांचं सोन्यासारखं मित्रांनो आपण पाहू शकाल। और शॉर्ट पिच लाइन की बॉल थी, खेला जरूर है, डीप में खिलाड़ी आकर उठाएंगे। 1 रन यहाँ पर पूरा, 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर 42 स्कोर इस लेवल। मात्र जीतने के लिए अभी भी गेंदें बची है 2 और चाहिए 1 रनों की जरूरत। माजी सरपंच संतोष शेठ पाटील तलोजे मजकूर आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक दीपक दादा पाटील समाजसेवक तीनवती पाहता मित्रांनो की आदिवासी पाड्यातील किंवा गरजू विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी नेहमीच वसा हाती घेतलाय की काल्या रात्रीमध्ये तुम्ही मित्रांनो दीपक शेठ पाटील यांच्याकडे जा आणि तुमच्या सेवेसाठी तुमच्या कुठल्याही समस्येसाठी आपल्या हक्काचा माणूस म्हणजे दीपक शेठ पाटील आणि संतोष शेठ पाटील। आणि आजही त्यांना आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांचे अभ्यासू सरदार विश्वासू सरदार म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो। 2 गेंदे 1 की जरूरत, 1 गेंद महागुरु अगर ये डॉट आती है ना तो मैच में पलटवार कर सकती है। कहते हैं जहां सर झुक जाए वो मंदिर है, जहां हर नदी सम जाए वो समंदर है। जीवन के इस कर्मभूमि में युद्ध बहुत है, जो हर जंग जीत जाए वही विराट कोहली जैसा सिकंदर है। 2 गेंदे 1 की जरूरत, अम्ब्रेला फील्डिंग और कैच इट की आपल्या आयुष्यामध्ये किती संकटे आली त्या संकटांच्या छाताडावरती पाय देऊन उभं राहायचं, रडायचं नाही, लढायचं। चाहते तो हमारे इस टूर्नामेंट के लाडले आयोजक समाज सेवक दीपक शेठ पाटिल इनकी ओर से 2000 का इनाम दिया जाएगा और हरेश फोटोग्राफी इनकी ओर से 500 का इनाम दिया जाएगा। क्या बात है, मैच काफी मैदान के अंदर कांटे की टक्कर नजर आ रही है। मैंने पहले भी कहा था ये मुकाबला होने वाला है और वही मुकाबला इस मैदान के अंदर बिल्कुल आपको नजर आता हुआ। बुलबुल के पंखों में बंधे हुए कभी बाज नहीं रहते, बुजदिल और कायलों के हाथ में कभी राज नहीं रहते। सर झुककर चलने की आदत पड़ जाए ना जिस इंसान को, जो उस इंसान के सर पर कभी ताज नहीं होता। नदी चाहे गहरी हो लेकिन प्रवाह आज भी वही है, वही दमकम, वही चमचम। मन ठाठ है, तलवार पुरानी है, पर धार और काट आज भी वही है और मैदान में मैच को जिंदा रखा है। ये नीचे स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं, यहाँ पर हमारे अनिल शेठ ढोपरी और कामेश पाटिल इस टूर्नामेंट के जिन्होंने टीमों की पूरी जिम्मेदारी ली, उनका स्वागत है। अभी नितिन तो यही कहेंगे कि दोनों टीमों की फासनी फासफूस दोन्ही संघांच्या पासण्या फुसफुस करतील। क्या बात है, ये गोरक्ष पवार हमारे और डीजे नितिन का तो प्रेजेंस ऑफ माइंड है। लेकिन देखेंगे यहाँ पर 1 गेंद और 1 रनों की जरूरत कि दोस्तों जिस तरीके से हमने कहा था कि 2011 का वर्ल्ड कप भारतीय टीम को श्रीलंका टीम के खिलाफ छक्का दागकर महेंद्र सिंह धोनी ने जीत दिलाया था। और क्या वो कोई बल्लेबाज यहां पर आएगा जो रोहिंटन टीम को जीत दे पाएगा। लेकिन दोस्तों याद है आपको महागुरु कि जिस तरीके से मोहम्मद शमी के लाइफ में बहुत सारे चढ़ाव उतार आए, यहां तक कि उनके बीवी ने भी उनके ऊपर शक किया, 3 बार सुसाइड करने का प्रयास किया वहां पर मोहम्मद शमी ने। लेकिन उनके सही समर्थकों ने कहा कि आप ऐसा मत कीजिए, आप क्रिकेट के लिए ध्यान दीजिए। और वहां से हुई वापसी, क्या कोई मोहम्मद शमी, जहां एक कमी, क्या मोहम्मद शमी, जोरदार तालियां दोस्तों। 1 बॉल 1 फील्डिंग थोड़ी सी खराब और ये मैच जीता अभिनंदन टीम। जय दुर्गा रोहिंटन भी पहुंची है सेमीफाइनल में।
क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून आपल्याला बघायला मिळालं आणि या लढतीमध्ये जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघाने एका खऱ्या अर्थाने विजय संपादित केलं. शेवटच्या चेंडूवर जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघाचा आम्ही श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर आणि ग्रामस्थ मंडळ तळोजा मजकूर यांच्या वतीने अभिनंदन करतो. आणि जिते क्रिकेट संघ तुम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकामध्ये सहभाग घेतल्याबद्दल